नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी बद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। रिस्पॉन्स शीट बद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न होते। त्या संदर्भात बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बरेचसे तर्क वितर्क पण लावले होते। बीएमसी म्हटलं तर महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठं बजेट असणारी महानगरपालिका आहे। काही राज्यांपेक्षा सुद्धा मोठं बजेट असणारी ही बीएमसी आहे। सो साहजिक त्याबद्दल तर्क वितर्क लावले जाणं साहजिकच होतं। सो विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल बऱ्याच मुलांचे मेसेज, कॉल आणि कमेंट पण आलेले आहे। कॉलवर काही विद्यार्थ्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहे। सो आज एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय। सेकंड रिस्पॉन्स शीट बीएमसीचं आलेलं आहे आणि बीएमसीचा निकाल कधी लागणार याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो। पण या गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये काय घडामोडी घडल्या त्या पण थोडक्यात समजून घ्या आणि अपेक्षित काय आहे बीएमसी कडनं त्या पण समजून घ्या। बघा, बीएमसीने परीक्षा घेतली निरीक्षकाची 10 डिसेंबर 2024 ला आणि कार्यकारी सहायकाची 2 ते 6 आणि 11-12 डिसेंबरला ही एक्झाम झालेली आहे। ह्या एक्झाम झाल्यानंतर बीएमसीने लागलीच 13 तारखेला एक सूचना पत्र दिलं होतं। 13 तारखेला सूचना पत्रात त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, या कालावधीमध्ये एक्झाम झाली आणि 16 ते 19 या कालावधीमध्ये म्हणजे 16 तारखेला त्यांनी पहिलं रिस्पॉन्स शीट दिलं होतं। त्यानंतर 16 ते 19 या कालावधीमध्ये म्हणजे दुपारी 3 ते 3 म्हणजे जवळपास 4 दिवस त्यांनी वेळ दिला होता आणि या 4 दिवसामध्ये ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं होतं। आता बऱ्याच मुलांनी शुल्क भरून, त्यांनी सांगितलं शुल्क भरा, म्हणजे शुल्क भरून तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं, बरोबर आहे। मग आता ही डेट काय, 19/12 ती वाढवली परत पुढे त्यांनी 22 तारखेपर्यंत समथिंग केली होती, 22 डिसेंबर पर्यंत। 22 डिसेंबर पासून आजता काय जर आपण बघितला तर 1.5 महिना होऊन गेला, पुढे तुम्ही काहीच करत नाहीये। साहजिक एक्झाम झाली होती तुमची 12 तारखेला, पेपर संपल्यानंतर लगेच तुम्ही 13 तारखेला लगेच तुम्ही 16 ते 19 आन्सर की फर्स्ट रिस्पॉन्स शीट पण दिलं, त्यानंतर ऑब्जेक्शन पण घ्यायला वेळ दिला। इतकं फास्ट केलं तुम्ही, आठवड्याभरात केलं। मग म्हणजे 22 तारखेला जर आम्ही ऑब्जेक्शन देऊन सबमिट केलंय, 22 पासून आत्ताच्या डेट पर्यंत 1.5 महिना काय चाललाय, म्हणजे तुम्ही पटकन काय याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन त्याचा विचार करून मला रिस्पॉन्स शीट सेकंड दिलं नाही। मग मध्यंतरी काय झालं घडामोडी, मध्यंतरी बघा, आता हे जे लेटर तुम्ही जर बघितलं ना, ह्या लेटरच्या खाली कोणी सह्या केलंय किंवा कोणाचं नाव आहे, नावच नाहीये, फक्त पद आहे प्रशासकीय अधिकारी, सहप्रमुख कर्मचारी अधिकारी, प्रमुख कर्मचारी। हे का सांगतो तुम्हाला पुढे दाखवतो मी काय बघा। त्यानंतर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय केला, फॉलोअप घेतला। ह्या नंबरवरती कॉल पण केले बऱ्याच जणांनी कॉल काय केले बरं, कारण निकाल का लागत नाही लवकर, आम्हाला शंका लागली, तुम्ही गडबड तर नाही करत, बॅकडोर तो ओपन नाही केलं, अशा पण शंका विद्यार्थ्यांना यायला लागला। सरळ विद्यार्थ्यांनी ही मागणी पण केली, लवकरात लवकर हे निकाल लावावेत। आता यानंतर आम्ही कॉल केल्यानंतर, म्हणजे मी स्वतः कॉल केले, आमच्या टीमने कॉल केले, काही विद्यार्थ्यांनी सुद्धा कॉल केले, तर कॉलवर उत्तर असं होतं की आम्ही डायरेक्ट तुमचं फायनल रिस्पॉन्स शीट किंवा फायनल म्हणजे तुमचं काय म्हणतो आपण रिस्पॉन्स शीट लावणार आहोत किंवा फायनल आन्सर की लावून निकाल लावणार होतो डायरेक्टली। म्हणजे हे कसं काय शक्य आहे, तुमचं फायनल म्हणजे तुम्ही सेकंड जर ऑब्जेक्शन घेतलं आहे तर सेकंड आन्सर की देऊन, म्हणजे फायनल किंवा सेकंड म्हणून त्याला फायनल म्हणूया, फायनल आन्सर की द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमचा नॉर्मलायझेशन नुसार तुमचा फायनल निकाल यायला पाहिजे। ही प्रोसेस आहे आतापर्यंत सगळ्याच एक्झामची। हे विद्यार्थ्यांना माहिती आहे, तुम्हाला माहिती, तरी पण तुम्ही कॉलवर काही अधिकाऱ्यांनी किंवा तिथले कर्मचारी असेल कोण असेल ते, ह्या कॉलवर उत्तर अशी मिळाली की आम्ही डायरेक्ट तुमचं नॉर्मलायझेशन थ्रू मेरिट लिस्ट लावणार आहोत। इतपत योग्य मुलं यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरेच भाष्य केलेलं आहे। सो याचा आता बऱ्याच पद्धतीने बीएमसी कडे हे मागणी केली असेल। बीएमसीने आता नवीन परत एक सूचनापत्र दिलं, सेकंड रिस्पॉन्स शीट लावलेली आहे, दिलेली आहे। सो आता जाऊन तुम्ही ओपन करू शकतात। मात्र कॉलवरती ज्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिली ती एकदम चुकीची होती। आता बघा प्रोसेस काय, तुमची फर्स्ट आन्सर की आली 16 डिसेंबरला, ऑब्जेक्शन घेतले तुम्ही, शुल्क घेतले, मुलांचे पैसे घेतले आणि नंतर सेकंड आन्सर की येणं अपेक्षित होतं, पण तुम्ही सांगायचे आम्हाला जेव्हा कॉल करतो आम्ही, इथे कालावधी जवळपास लोटला बघा, जवळपास 1.5 महिना लोटला तरी हे होत नाहीये। मग कॉल केल्यानंतर कॉलचे रिप्लाय असे होते की आम्ही डायरेक्ट लिस्ट लावणार आहोत, डायरेक्ट 15 ते 20 फेब्रुवारी नंतर तुमची लिस्ट लावून टाकणार, नॉर्मलायझेशन नंतर फायनल लिस्ट डायरेक्ट। कसं काय शक्य होतं, मग मुलं याच्यावरती बोलले की मलाही कॉल बऱ्याच जण झाले, सर असं कसं होणार आहे, तुम्ही याच्यावरती काहीतरी बोला। मग सेकंड आन्सर की खरं म्हणजे आजच आलेली आहे, आजच आली आहे, आजची डेट आहे 6 फेब्रुवारी आणि ज्यांचं सूचनापत्र पण आलंय, काय सूचनापत्र सांगतो मी। मग आता सेकंड आन्सर की नंतर नॉर्मलायझेशन होणार आहे आणि त्यानंतर फायनल तुमची लिस्ट लागणार आहे, लागेल आणि याला अजून एखादा महिना लागेल, सगळ्या प्रोसेसला 100% लागणार आहे। सो आता त्यांचं परिपत्रक तुम्हाला वाचतो बघा, हे आजच्या डेटला म्हणजे 5 तारखेला आलेलं हे परिपत्रक आहे।
म्हणजे काल आलंय, काल संध्याकाळी लेट आलेला आहे. यात त्यांनी काय सांगितलंय, 1846 पदांसाठी आम्ही ऑनलाईन परीक्षा घेतली होती ह्या डेटमध्ये. त्यानंतर आम्ही 13 ते 16 आणि नंतर ते वाढून 13 ते 16 या दरम्यान काय केलं विद्यार्थ्यांना, 16 ते 19 दिनांक 13 अन्वये 13 तारखेच्या सूचनापत्रानुसार 16 ते 19 तुम्हाला ऑब्जेक्शन दिलं, ते वाढून 19 ते 22 पण केलं आम्ही. या मुलांनी ऑब्जेक्शन घेतलेली आहे. मग आता पुढे त्यांनी सांगितलंय अनुषंगाने उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपाच्या अनुषंगाने सेकंड रिस्पॉन्स शीट 6 तारखेला म्हणजे आज 6 तारखेला आहे, सकाळी 11 वाजता पब्लिश झालेला आहे. सो सेकंड रिस्पॉन्स शीट बघून घ्या, काय प्रश्नांमध्ये बदल केली आहे, काय प्रश्न रद्द केली आहे, त्यानुसार तुम्हाला किती मार्क पडतात एकदा बघून घ्या. आणि परत मग पुढचं जे शीट येईल तुम्हाला ते म्हणजे नॉर्मलायझेशन नंतरचे तुमचे मार्क्स येतील आणि ते तुमचं नंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल तुमची. यानुसार ही प्रोसेस होणं आता अपेक्षिताने होईल. आणि आता लक्षात घ्या, ही प्रोसेस आता पुढच्या 1 महिन्यात होणं गरजेचं आहे. याचा फॉलोअप आपण सगळ्यांनी घेणार आहोत, काळजी करू नका. याच्यावर मी बरेचसे अधिकाऱ्यांशी पण बोललो, बीएमसीला काही आमचे कर्मचारी जाऊन पण आले तिथे. सो त्यानुसार त्यांनी ही लवकरात लवकर लिस्ट लावली आहे. नाही जर आपण फॉलोअप घेतला नसता तर हे असंच चालू राहिलं असतं, बरोबर. सो खूप जास्त सहभाग तुम्ही पण नोंदवलाय. फार मुलांशी मी कॉलवरती पण बोललोय, मेसेजवरती पण बोललेलो आहे. आता बघा, हे जे लेटर आलं ना आता, ह्या लेटरमध्ये नुसते नावं, अधिकाऱ्यांचे पद नाहीये तर नावं आहे बघा. तेजश्री कांबळे, शारदा गोसावी, किशोर गांधी यांची नावं आहेत आणि हे योग्य आहे. आता हे योग्य आहे, बरोबर आहे. सो मी तुम्हाला दाखवलं का, तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानुसार तुम्ही जर आता बृहन्मुंबईच्या वेबसाईटला गेलात तर आता याची लिंक जी आहे ना ती खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही लिंकवर क्लिक करायचं, डायरेक्ट तुमचा ID आणि पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा, लॉग इन करायचं, सेकंड रिस्पॉन्स शीट बघून घ्यायची. अशा पद्धतीने आता ही आज अनाऊन्स झाली आहे. सो काळजी नसावी, पुढच्या 1 महिन्यात सुद्धा हा पूर्ण रिझल्ट लावण्याची प्रोसेस आपण नक्कीच बीएमसीच्या मागे लागून करून घेऊ. आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडले त्यांना चेक करा, काही इश्यू असेल, काही प्रॉब्लेम असेल तर त्यांचा नंबर त्यांनी दिला, तुम्हाला मी शो केला, त्या नंबरला कॉल करू शकता. किंवा आमची टीम आहे ही पण नेहमी कार्यरत असते, 88 25 117 ह्या नंबरला कॉल करू शकता. काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न टाकू शकता. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.